असतो तिथे त्रिपुटी असते, परमात्मा स्वरूपात भोग नाही, तिथं भोगतेपणा विसरावा लागतो, तरच खरा भोग होतो, तत्स्वरूप होतो. पण भोगायचंच झालं तर वेगळं होऊन भोगावं लागतं. यालाच आपण जीवनमुक्तीचं विलक्षण सुख म्हणतो किंवा ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्ती म्हणतो. याच्यामध्ये परमात्मा स्वरूप जरी झालं तरी सुद्धा परमात्म्याचा आनंद जर भोगायचा असेल तर मग की भक्ती सुखा लागे, आपणची दोही भागी, वाटोनी अंगी सेवके बाणी. पुन्हा त्या ठिकाणी कल्पित द्वैत करून देव देवळ परिवारू, कोरुणी की जे डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू कानो. तिथे मग सुख आहे. ऐक्यपण ऐक्याचे मुद्दल न ढळे आणि साजिरेपणाचा लाभ जरी मिळे तरी स्वतरंगाची मुकुळे तुरुंबुका पाणी. आता ऐक्य तर कुठं जात नाही, परंतु आनंद घ्यायचा आहे. कळलंय मी मुक्त झालोय, पण मुक्त झालंय मग झोपून राहायचं का घरी? मुक्त झालेला मनुष्य झोपून राहतो का? मुक्त झालेला मनुष्य नुसता समाधीतच राहतो का? राहत असतील काही, पण आपल्या संतांनी मुक्तीवरील भक्ती जाण अखंड मुखी नारायणे सांगितले. जरी मुक्ती प्राप्त झाली, आता अर्जुनालाही कृतकृत्यता प्राप्त झाली, पण तरी परत ज्ञानेश्वरी ऐकायची, परत गीता ऐकायची, परत आनंद घ्यायचा आहे. करायचं काय मग? दुसरं काय करायला गेलं तर परत मिरच्याच्या बाजारात गेलं की ठसका लागणारच आहे. आपण जे होनी ब्रह्म सारी जे कृत्याचे काम, मग कीजे का निस्सीम सेवा जायची. मग अशा पद्धतीने अर्जुनाला अशी शंका आली. मग संवादू तोही पारुके, तरी भोगिता भोगणे थोके. संवाद जर संपला तर भोगिता भोगणे थोके. भोगत्याचं जे भोगणं आहे ते थांबून जाईल, म्हणजे मला जो आनंद होतोय तो थांबून जाईल. आता देव जर बोलायला 17 अध्याय झाले, बास बाबा आता 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 काय करायचं आहे, आपल्याला युद्ध करायचं आहे परत. मग भगवान परमात्म्याचं बोलणं थांबून जाईल. हे का सहावेल सुखे लाचावले. या सुखाला जो लाचावलेला आहे, लाचावले मन लागलीशे गोडी, हे जीवे न सोडी आईसे जहाले. देवाच्या सगुण रूपाची गोडी लागलेली आहे. देवाला पाहायचं आहे, देवाचं बोलणं ऐकायचं आहे. जरी ब्रह्मस्वरूप झाला तरी सुद्धा ही सगुण रूपाची लागलेली जी गोडी असते, सुखाची गोडी आहे, संवादाची गोडी आहे, ही सोडूशी वाटत नाही. म्हणून अर्जुन देवाला आता परत विचारणार आहेत. मग हे का सहावेल सुखे लाचावल्या. अर्जुन हा सुखाला लाचावलेला आहे, परमात्मा सुखाला लाचावला आहे. म्हणून या लागे त्याग संन्यास, पुसावयाचे घेऊन मीस, मग उपलविले दूस गीतेचे ते. आणि म्हणून परत एकदा गुंडाळून ठेवलेलं गीता, हो, देवाने पार कपड्यात बांधून ठेवली होती. 17वा अध्याय सांगितला आणि एकदम असे कपड्यात बांधून ठेवली. आता बास, प्रवचन संपलं, आता युद्ध करा. तेव्हा अर्जुनाने विचार केला आणि अर्जुनाने आपल्या सगळ्यांचा विचार केलेला आहे. येऊ नका बाबा, त्यांना सांग रे, सांग, तिथं जाऊन सांग, त्यांना सांग, सांग 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 त्यांना सांग सांग सांग, येऊ नका, बाहेर जा. आत ठेवलेली गीता एकदम आता परत बाहेर काढायला लावली. कशा करता? तुमच्या आमच्या करता. कारण अर्जुनाला माहिती आहे, मला जरी कळले तरी बरेच असे आहेत त्यांना अजून गीता कळलेली नाही. त्यांना जर गीतेचा अर्थ विचारला तर कळणार नाही. अर्थ जरी कळलेला असला तरी अर्थरूपता प्राप्त झाली नाही. म्हणजे आपल्यालाही आनंद मिळावा, सगळ्या जगाचंही कल्याण व्हावं, आणि परत जे काही संशय विपर्य राहिले असतील समजा दृढ करण्याकरता परत गीता विचारली बरं का. आता म्हणून काय म्हटलं,
या लागी त्याग संन्यास पुसावयाचे घेऊन मीस विचारण्याचं निमित्त केलं. मग उपलविले दुस गीतेचे ते. त्याग आणि संन्यास विचारण्याच्या निमित्ताने उपलविले दुस गीतेचे ते. गीतेवरचं वस्त्र परत सोडावायला लावलं. परत गीता सांगायला अर्जुन महाराज देवाला सांगणार आहेत. आणि मग 18वा अध्यावो नोहे म्हणा, तुम्ही म्हणत जा बरं का जरा. हां बोला सगळ्यांनी ओवी. हे एकाध्यायी गीताचे आहे, जे वासुरूची गाय दुहे ते वेळू कायसा. म्हणून ज्ञानोबारे सांगतात, हा 18वा अध्याय नोहे. नुसताच 18वा अध्याय असं समजू नका. झाले 17 अध्याय आणि अजून एक 18वा अध्याय करायचा आहे. किंवा नाही झाला 18वा अध्याय तरी गीतात आपल्याला ऐकायला मिळाली नाही म्हणतात. 18वा अध्याय नोहे, फक्त 18वा अध्याय नाही, एका अध्यायी गीताचे आहे. एका अध्यायाची गीता आहे. ज्याला अजून गीता कळली नसेल, अजून समजून घ्यायचे असेल, परत एकदा आवृत्ती करायची असेल, त्याने नुसता 18वा अध्याय जरी नीट समजून घेतला, त्याला सगळी गीता समजून घेण्याची गरज पडणार नाही. एका अध्यायी गीताची आहे. आणि कशामुळे भगवंतानी परत गीता सांगितली? काय हे परत परत सांगायचं म्हणजे थोडंसं अवघड असतं. एखादा मनुष्य परत परत विचारायला लागला तर दयाळू मनुष्य असेल तो सांगेल, नाही तर म्हणेल काय तुला सारखं सारखं सांगायचं. आपल्या संस्थेमध्ये मारुती बाबा गुरु होऊन गेले. एका विद्यार्थ्याला शिकवताना असं म्हणायचे, किंबहुना म्हणजे फार काय सांगू. किंबहुना त्याच्यात काय, बहुना किम म्हणजे फार काय सांगू तुला. तो दरवेळेस पाठाला आला की विचारायचा, बाबा ते किंबहुना म्हणजे काय हो. ते म्हणजे अरे काल सांगितलं ना पाठामध्ये, किंबहुना म्हणजे फार काय सांगू. परत दुसऱ्या विषय आला का पहिल्यांदा विचार, बाबा ते किंबहुना म्हणजे काय हो. दुसरं कोणी असतं तर म्हटलं असता पहिलं घरी जातो आता. पण ते बाबा दयाळू होते, कृपाळू होते. कोणीतरी एक मनुष्य चाललेला होता, तो म्हटला कशाला या पोरांना असल्या शिकवता म्हणे तुम्ही. ते म्हटले मी ज्यांच्या नगरीत राहतो त्यांनी रेडा बोलवलाय, हा रेडा तर नाही ना, एक दिवशी बोलेल म्हणे हा सुद्धा. अशी महात्मे होते म्हणून एवढे तयार झाले, लक्षात ठेवा. पण बाबा खवळत पण होते बरं का, रागवत होते. एका मुलाला व्यासपीठच फेकून मारलं होतं बाबांनी. पण त्याला राग आला आणि तो जो ऋषिकेशला गेला आणि इतका शिकवून आला, शास्त्रीच झाला मोठा पंडित. कशा करता मी सांगतोय, जे वासरूची गाय दुहे. आता आहे गाय आणि वासरू आहे. वासरूच गायीची धार काढायला आलेला आहे. त्यामुळे ते वेळू कायसा, ते वेळ काय लागणार आहे. म्हणजे परत गीता भगवंतांनी का सांगितली त्याचं कारण आहे, अर्जुन महाराज हे वासरासारखे आहेत आणि भगवान परमात्मा हे गायीसारखे आहेत. आणि हे अर्जुन रूपी वासरू परत कासेला लागलं, परत डुसण्या मारायला लागलं. कधी डुसणी दिली तर गाय पाना सोडते. अहो तानयाचे लागता झटे, हे अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुनवटे पडियंत याचे. म्हणून अर्जुनाने डुसणी दिलेली आहे. पण डुसणी द्यावी लागते बरं का, फक्त तुम्ही झोपल्यावर चालणार नाही. आणि तेवढं प्रेम आहे, लक्षात ठेवा, तेवढी जिज्ञासा आहे. अर्जुन महाराज म्हणजे काही सामान्य श्रोता होते का? श्रीकृष्णोक्ती सागरा नुसतं ऐकत होते का, ऐकल्याप्रमाणे वागत होते. आणि म्हणून भगवान परमात्म्याला आवडत होतं. आम्हाला सुद्धा, आम्हाही वाडे कोडे
अखंड बोलो आवडे परी काय कीजे न जोडे पुसते ऐसे. देव म्हणतो मला सुद्धा आता काय देवाला सुद्धा सुख भोगायचे, कारण हे गीतेचं सुख देवाला सुद्धा पाहिजे, ज्ञानेश्वरीचं सुख देवालाही पाहिजे, परंतु ऐकणारा भेटला पाहिजे ना हो. मला ज्ञानेश्वरी सांगा म्हणणारा भेटला पाहिजे, मला गीता सांगा म्हणणारा भेटला पाहिजे, परत सांगा म्हणणारा भेटला पाहिजे. हो, नाही तर झाली आमची परीक्षा. आता कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. अर्जुन महाराज म्हणतात परत सांगा देवा. म्हणून तैशी संपता अवसरी गीता आदरविली माघारी स्वामी भृत्याचा न करी संवादू काही. तैशी संपता अवसरी, संपण्याची वेळ आहे. 17वा अध्याय झालेला आहे. 15व्यात भगवंतांनी सांगून टाकलंय, इति गुह्यतमं शास्त्रम मिदमुक्त मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. हे सगळं ऐकलं नाही, शास्त्र सांगून झालं देव माझं तुला. तरी अर्जुनाने परत 16वा अध्याय सांगायलाच लावला, प्रश्न विचारून सांगायला लावला, परत 17वा सांगायला लावला. आता भगवान परमात्मा परत झाकून ठेवणार होते, पण अर्जुनाने आता संपता अवसरी गीता आदरविली माघारी, भगवंताकडून पुन्हा गीतेचा आरंभ करायला लावला. परत गीता सांगायला लावली. कशामुळे? ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतात. स्वामी भृत्याचा न करी संवादू काही. स्वामी भृत्याचा संवाद आहे, तो काय करणार नाही. म्हणजेच स्वामीचा आणि सेवकाचा जो संवाद असतो, इथे स्वामी म्हणजे देव आणि भृत्य म्हणजे भक्त. देव भक्ताच्या संवादात काय होणार नाही, कारण स्वामी असतो आणि सेवक असतो. सेवक इतकी स्वामीची सेवा करतो, इतकी सेवा करतो, काय सेवेची या सत्ते धनीचं सेवक. ते सेवेचं एवढं ऋण होतं की तो धनी जो असतो ना तो सेवक होतो आणि हा होतो स्वामी. आता इथे बघा ना तुम्ही, स्वामी कोण? वर कोण बसले आणि खाली कोण बसले? अर्जुन आज्ञा कोण करतंय आणि आज्ञेचं पालन कोण करतंय? अहो, सगळ्या जगाचा चालक मालक परमात्मा, ज्याच्या जो स्वतः म्हणतोय म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले जो जगाचे चाळीता. ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू. पण देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे. प्रेम माणसाला लहान बनवतं, मोठ्याला सुद्धा प्रेम काय करतं? लहान बनवतं. जिथं प्रेम असेल, मोठा मनुष्य असतो पण तो हातात झाडू घेतो आणि माऊलीचं मंदिर झाडायला सुरुवात करतो. फोटो काढायला नाही बरं का, खरोखर. त्याला जर विचारलं तुम्ही एवढे मोठे एवढे सेवक तुमच्याकडे आणि तुम्ही माऊलीच्या वारीमध्ये सेवा करता, तो काय म्हणतो? मी किती जरी मोठा असलो तरी माऊलीपेक्षा मोठा आहे का? माऊलीच्या विषयी माझ्या अंतकरणात प्रेम आहे आणि म्हणून प्रेमामध्ये मोठा सुद्धा काय होतो? लहान होतो. जो जन्मसहस्राची यासाठी इंद्रादिकाई महाग किरीटी, महाग भेटी, तो आधीन केतुला किरीटी, जे बोलूही नस आहे. परत सांगावं, जन्मसहस्राची यासाठी इंद्रादिकाही महाग भेटी. हजारो जन्म गेले तरी इंद्रदेव, ब्रह्मदेव, वरुणदेव, ऋषी मुनी यांना सुद्धा ज्याची भेट होत नाही, तो
अधीन केतुला कीर्ती. तो देव अर्जुनाच्या किती अधीन झाला, बोलूनच आहे. काय तो कोपे तरी निवांतच आहे, ऋषेत बुझावतच आहे. आणखीन एक ज्ञानोबांनी हे केले, क्रीडामुरुग शब्द आलाय बघा त्याच्यामध्ये. पडविले पाखरू ऐसे न बोले, या परी क्रीडामुगही तैसा न चाले, कैसे दैव येत सुरवाडीले ते जाणो नाही. कळत नाही आम्हाला कोणतं दैव आहे अर्जुनाचं. पडविले पाखरू, हो त्याला शिकवलं म्हण बाबा राम, म्हण राम, म्हण राम, तरी एखाद्या वेळेस ते फुगून बसतं, नाहीत म्हणत राम. पोपट. क्रीडामृग म्हणजे ते वानर असतात, त्या वानराला शिकवतात गारुडी. ते वैकुंठवासी परमपूज्य दुंडा महाराज किंवा आपले गुरुवरे कुरेकर बाबाही सांगत असतात. देवजी धसाळ आणि आणखीन काय, म्हणजे त्या वानराला आणि एक वानरी असते आणि ते मग रुसतात दोघं आणि मग त्याला शिकवलेलं असतं, तिला जाऊन समजव. देवजी धसाळ उनको समजावं म्हटलं की ते जातं, तिला समजावं लागतं. पण ते शिकवलेलं असतं. पण शिकवलेलं असलं तरी सुद्धा कधी कधी ते वानर रागवलं ना, काहीच करत नाही ते. क्रीडामुगही तैसा न चले. पण काय दैव आहे, इथं बोलूनच आहे. काय बोलायचं राहिलं, बोलायच्या आधीच हे सगळं करतोय बाबा. बोलायच्या आधी सेवा चालू आहे. बोलायच्या आधीच मनात येईल ते विचारायच्या आधीच सांगायला सुरुवात करतोय. म्हणून या ठिकाणी भगवान परमात्म्याचं प्रेम आहे. स्वामी भृत्याचा न करी संवादू काही, हा स्वामी भृत्याचा संवाद आहे. एक आहेत स्वामी आणि एक आहेत भृत्य. त्या स्वामी भृत्याच्या संवादामुळे आपल्याला आता परत गीता ऐकायला मिळते. मग स्वामी भृत्याचा संबंध जो आहे, संवाद हा संवाद काय करणार नाही, या संवादातून काय काय होईल, या संवादातून किती लोकांचा उद्धार झाला असेल. देवभक्ताच्या संवादाने काय काय कार्य केलं. अर्जुनाने, आपल्या संजयाने अनेक ठिकाणी वर्णन केले. ह्या दोघांच्या संवादाचा मला काय फायदा झाला, जगाला काय फायदा झाला. ऐसा श्रीकृष्ण अर्जुन संवाद संगमी स्नान, करुण दे तसे तिळदान अहंतेचे. आणि भलतेने सद्भावेत नहावे, प्रयाग मागदव तीर्थ, प्रयाग माधव विश्वरूप पहावे, एतुलेने संसाराशी द्यावे तिळोदक. ते विश्वरूपाच्या संबंधाने. पण देवाचा आणि अर्जुनाचा संवाद, ह्याला पण प्रयाग म्हटलंय का कुठं? म्हणून तिथेच मला वाटतं प्रयाग वटू झालो अशा ओव्या आलेल्या. असू द्या. अर्जुन सिंहस्तू झाला म्हणोनी. आता चाललाय ना कुंभमेळा. परत सांगा ओवी. श्लोक सर्व तीर्थ संघातू, आला श्री गीते गंगे आतू. जे अर्जुन सिंहस्तू झाला म्हणून. अर्जुन सिंहस्थ पर्वणी आहे. सिंहस्थ पर्वणी असेल तर तो कुंभमेळा भरतो. आणि या गंगेमध्ये अर्जुन महाराज सिंहस्थ झाले म्हणून, कुंभमेळा झाले म्हणून, सिंहस्थ पर्वणी पर्वकाळ झाले म्हणून आज आपल्या सगळ्यांना सुद्धा हा संतांचा सहवास, देवाचा संवाद ऐकायला मिळतोय. हा देवाचा संवाद आहे, त्याने काय काय केलं आपल्याला अशा विषयाच्या व्हायला पाहिजे. अर्जुनाच्या आणि भगवंताच्या संवादाने काय काय केलं
काय ओवीमध्ये आहे? स्वामी भ्रत्याचा न करी संवाद काही काय करणार नाही. स्वामी भ्रत्याचा संवाद काय करणार नाही. काय काय करणार आहे ते ज्ञानेश्वरीतलं सांगा. परिबाप भाग्य माझे वृत्तांत सांगाव्याचे व्याजे कैसा रक्षिलो मुनिराजे व्यासदेव. ठीक आहे. म्हणून परी हे असो आहेस हां ते श्रीकृष्ण वदनामृत पार्थे भरोनी असे ओसंडत व्यासकृपा प्राप्त संजयाशी. हां जीविता दुतया नवेची भेटी. बरी सगळ्या जगाचा उद्धार या संवादाने केला आहे. आजही हा संवाद सगळ्यांचा उद्धार करतोय. या संवादाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना रोज आनंद मिळतोय. म्हणून परी हे असो ऐसे अर्जुने पोषिजत आसे मने विनंती विश्वेशे अवधार्य. परी हे असो, आता हे असू द्या. अर्जुने पोषिजत असे विचारणारा कोण आहे? अर्जुन आहे. ऋजुत्वात अर्जुन. अर्जुनाला अर्जुन हे नाव. अर्जुनाचे किती नावं आली गीतेमध्ये? 10. त्यातलं हे अर्जुन नाव विशेष आहे बरं का. ऋजुत्वात अर्जुन असं म्हटलंय. सरळ आहे. सुमनो आणि शुद्धमते. विचारणारा जो असतो तो सरळ पाहिजे. जिज्ञासू म्हणून विचारलं पाहिजे. काही काही विचारतात पण परीक्षा बघायला विचारतात. रावणाला हो नाही दशरथ महाराजांच्या वडिलाचं नाव काय? एकाने विचारलं. आज्याचं नाव काय? सांगता येईल. त्याचं नाव काय? मग म्हणतो तुम्हाला माहिती नाही म्हणून मी विचारलं. मग तुम्ही सांगा. मलाही माहिती नाही म्हणतो. निरर्थक विचारू नये. परीक्षा म्हणून विचारू नये. जिज्ञासा म्हणून विचार. अर्जुन आता हा जो विचारतोय हा लोकांना सांगायला विचारतोय का आपल्या उद्धाराकरता विचारतोय? बरेच विचारतात पण फक्त लिहून काढायचं आणि तसंच्या तसं लोकांना सांगायचं. याच्याकरता विचारत नाही अर्जुन. अर्जुन विचारतोय म्हणजे तळमळ आहे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. सगळ्या जगाचा उद्धार झाला पाहिजे म्हणून विचारलेलं आहे. आणि म्हणून सुद्धा देव परत सांगायला नाही तर देवाला माहिती नाही काय परत परत कोणाला सांगावं कोणाला सांगायचं नाही. अधिकारी आहे. म्हणून अर्जुने पुषिजत असे मने विनंती. हे देवा विनंती करतो. विश्वेशे. इथं विश्वेश म्हटलंय देवाला. तुम्ही विश्वेश आहात. विश्वेश म्हणजे सगळ्या विश्वाचा ईश, मालक, परमात्मा, देव तुम्ही आहात. आणि मग सगळ्या विश्वाची काळजी तुम्हाला पाहिजे. विश्वामध्ये अनेक लोक अजून मंदबुद्धीचे सुद्धा आहेत. त्यांचाही उद्धार झाला पाहिजे म्हणून परत त्यांच्याकरता गीता सांगितली पाहिजे. विश्वाच्या भरणपोषणाची जबाबदारी तुम्हाला आहे. विश्वेशे आले का कोणत्या ओळीमध्ये? नाही नाही. विश्वेशे हे संबोधन कुठल्या ओळीत आले का? ज्ञानेश्वरीतून ज्ञानेश्वरी सांगायची पण त्याच्याकरता ज्ञानेश्वरी पाठ पाहिजे बरं का. म्हणून ज्यांची पाठ आहे त्यांनी सांगा. विश्वेशे. विश्वेश शब्दाचा अर्थ विश्वाचा ईश. म्हणून मने विनंती. माझी तुम्हाला विनंती आहे. विचारावं कसं? विनंती केली. नाही तर सांगा लवकर. हां विचारण्याची मर्यादा अर्जुन महाराज सोडत नाहीत. विचारावं कसं सांगितलंय. हां विश्वेश्वरावं म्हणून मर्यादेने विचारलंय. जगत कल्याणाकरता विचारलंय. अवधारे जो ऐका. काय ऐका? अर्जुन वाच. बोला.
संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक्केशी निषूदन. देवा 3 विशेषणं दिली अर्जुनाने देवाला. कोणती कोणती? देवाला किती विशेषणं दिली? 3 विशेषणं दिली. कोणती कोणती? ऋषिकेश, केशी निषूदन आणि महाभाव. हे कोणाला म्हटलंय? परमात्म्याला. कोणी म्हटलंय? अर्जुनाने. विचारायचंय किती? थोडं विचारायचं आहे. 2च शब्द विचारायचे आहेत, पण 2 शब्द विचारण्याकरता वर्णन किती केले देवाचं? 3 विशेषणं लावून वर्णन केलेलं आहे. तेव्हा आता ही 3 विशेषणं का लावली? त्याच्यात काय विचारलं, का विचारलं आणि कसं विचारलं, त्याचं देव काय उत्तर देणार आहे, त्याचा विचार उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू